सर्वांचा उमेदवार मीच आहे, काळजी करू नका. मी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या पक्षाचा, आपल्या पक्षाच्या प्रचारार्थ आणि आपल्या सर्वांच्या सेवेकरता आगामी काळामध्ये ही नगरपंचायत ही आपल्यासारख्या डॉक्टर साहेबांसारखा एक चांगला नवीन चेहरा, आपल्याला जो चेहरा दिलेला आहे, निष्कलंक काम करणारा आणि लोकांना हवा असणारा असा चेहरा आज आम्ही तुम्हाला अध्यक्षपदाकरता दिलेला. तुम्हाला माहिती आहे की ह्याला आम्ही उमेदवार करायच्या अगोदर सगळे पक्ष यांना ओढत होते. शिवसेनेवाले ओढत होते, काँग्रेसवाले ओढत होते, इकडून आमदाराचा फोन, इकडून खासदाराचा फोन, शेवटी माझा फोन. मी त्यांना सांगितलं माझ्या बरोबर, माझ्या पक्षाच्या बरोबर राहाल तर राष्ट्रीय नेतृत्व ते जगात मान्य आहे. त्या राष्ट्रीय नेतृत्वाचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल, तुमच्या गावाला मिळेल. आणि इथे देवेंद्र भाऊ, देवा भाऊ जे आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आणि आपल्या नगरीला काही कमी पडणार नाही. एवढं मजबूत नेतृत्व देशाला मिळत असताना तुम्ही पुढील टप्प्यामध्ये ज्यांचं काही राहिलेलं नाही, अस्तित्व नाही, त्याच्या कुठे मागे राहिला. डॉक्टर साहेबांचा मी आभारी आहे. त्याची सुरुवात आहे, मला मान्य आहे, राजकारणात ती सुरुवात आहे. राजकारणामध्ये येत असताना त्यांना घेणारे लोक खूप होते, पण त्यांनी निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाबरोबर राहायचं आणि म्हणून ते आज उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत. त्याचं सुस्वागतम, त्यांचं स्वागत मी करतो. आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना 100% आशीर्वाद द्याल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मित्र मी करतो. सर्वात चांगला माणूस पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे. लोक तेच पाहून सुद्धा कंटाळले. की मग चांगला माणूस जर मिळाला तर काही वाईट आहे. आणि ते आपल्याकडे आल्यानंतर मग टीका सुरू झाली त्यांच्यावर. म्हणजे येईपर्यंत ते हवे होते आणि आमच्याकडे आले की टीका सुरू झाली. ते कुठलं राजकारण आहे? त्यांना सांगणारे लोक आता म्हणतात तुम्ही डॉक्टर की व्यवसाय करता, चांगला कर, कशाला आला इकडे आमच्याकडे, आमच्या क्षेत्रात कशाला आला, अशी टीका करणारी मंडळी सुद्धा ते सांगत होते मला. कोणी कोणी काय काय फोन केले, काय म्हणत होते. मला सांगा, राजकारण सुद्धा चांगली माणसं पाहिजे. चांगला क्षेत्रातला माणूस जर आपल्याकडे आला, एक दूरदृष्टी आहे, शिकलेला माणूस आहे, आज पेशंटची सेवा करता करता सुरुवात हिमायतनगरची सेवा करण्याची संधी त्याला मिळत आहे. तुम्ही दिली 100% चांगलं काम करेल, 100%. आणि मग याच कचरा कुंडीमध्ये आपण फिरत राहिलो, नको त्या माणसाला आपण नेतृत्व देत राहिलो, तर हिमायतनगरकरांनी पुढचा विचार 5 वर्षाचा काय करायचा. अहो, ज्यांनी काहीच मागच्या कालावधीमध्ये केलं नाही, या गावामध्ये अनेक आश्वासनं दिली, ज्या गावामध्ये अनेक त्या ठिकाणी आम्ही अमुक करू तमुक करू अनेक जाहीरनामा गेल्या 20-25 वर्षात पाहिले. डॉक्टर साहेबांचा पहिला जाहीरनामा आहे, भाजपच्या वतीने निवडून लढत असताना त्यांना पूर्ण मोकळीक दिली. म्हणजे तुम्ही निर्णय घ्या, या गावाच्या लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि तुम्ही म्हणाल की ताकद तुम्हाला मी द्यायला तयार आहोत, पण तुम्ही आता पुढे जा. मला खात्री आहे ज्या माणसाच्या बद्दल आत्मीयता आहे, लोकांच्या मनामध्ये नवीन चेहरा अपेक्षित होता, तो हिमायतनगरला सुदैवाने आज भाजपला मिळालेला आहे. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की अशा माणसाला नाउमेद करू नका, अशा माणसाला संधी आपण द्या. असं नेतृत्व आपल्याला मिळणार नाही. एक चांगली सुरुवात आहे, कोडी पाठी आहे का काही विरोधात बोलण्यासारखं? यांच्या बाबतीमध्ये काही उलट सुलट विरोधात बोलण्यासारखं आहे का? कोडी पाठी आहे, काम करण्याची शक्ती आहे, इच्छाशक्ती आहे. आणि म्हणून मला वाटतंय वानखेडे सारखा हा वानखेडे तो वानखेडे फरक आहे. बरं, सगळेच वानखेडे सारखे नसतात. हा वानखेडे तुमच्यामध्ये राहणारा, तुमची सेवा तुम्ही अनुभव घेतलाय, डॉक्टर म्हणून उत्तम काम केलेलं आहे. आता हिमायतनगरचं मेजर ऑपरेशन, एवढ्या वर्षाची जी काही घाण आहे ती घाण आता साफसफाई करण्याची वेळ आली असेल
ऑपरेशन करणारा सुद्धा निष्णात डॉक्टर पाहिजे आणि वानखेडेच्या रूपाने निष्णात डॉक्टर तुम्हाला मिळालेला आहे. 100% मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो, माझी गॅरंटी आहे बाबतीत. मला सांगितलं बरीच चर्चा झाली, यांनी धोका दिला, तोनी धोका दिला. मला माहिती की भाजपची सुरुवात या भागात आहे, मी मान्य करतो, काय हरकत, मी मान्य करतो भाजपची सुरुवात या भागामध्ये आहे. काही कारणास्तव भाजप या क्षेत्रामध्ये या भागामध्ये येऊ शकत नाही, मान्य कर. पण चांगली सुरुवात करूया ना आपण. कुठं उशीर झालाय, कुठं उशीर झालाय. ज्या पक्षाने देशाला नेतृत्व, आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तिसरी टर्म आहे, म्हणजे जागोपाठ पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसरी वाढ पंतप्रधानांचा मान मिळण्याचा कोणाला संधी मिळाली असेल तर नरेंद्र मोदी साहेबांना देशाच्या जनतेने दिलेले आहे. आणि 15 वर्ष देशाचं पंतप्रधान होणं हे सोपी गोष्ट नाही आहे. संपूर्ण देशामधून समर्थन मिळत आहे. आणि कालचीच निवडणूक, बिहारची निवडणूक सुद्धा, निवडणूक आता अशी होईल तशी होईल, मोदी साहेब येणार नाहीत. 200 पेक्षाही जास्त जागा त्या ठिकाणी भाजप आणि नितीश कुमार या दोघांचे एकत्र आल्यामुळे आज पुनश्च सत्ता ही नितीश कुमार आणि भाजपचं सरकार आज बिहारमध्ये निवडून आलं. आता परवाची गोष्ट आहे. मग जगामध्ये चाललंय, राज्यात तो देशात चाललंय. देवेंद्र भाऊ या ठिकाणी 5 वर्ष राज्य चालवणार आहेत, मोदी साहेब 5 वर्ष देश चालवणार आहेत. तुम्हाला काय मागे राहायचं नको, त्यांच्या मागे लागून आपला गाव परत खड्ड्यात टाकायचं आहे का? सरकार पाहिजे आपलं. सत्ता का पाहिजे? सत्ता यासाठी पाहिजे आपल्याला की सरकारच्या माध्यमातून लहान लहान गावामध्ये विकासात्मक कामाला भरीव पैसा मिळाला पाहिजे. तर मला सांगायला आनंद आहे, काल देवेंद्रजी काल लोह्यामध्ये होते आणि लोह्यात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सर्वच नगर परिषदा आणि या शहरामध्ये आगामी काळामध्ये त्या शहराचं सगळं नियोजन झालं पाहिजे. त्या शहराच्या ज्या नागरी गरजा आहेत त्याला पैसा दिला पाहिजे. कधीही एवढा पैसा मिळाला नव्हता. एवढा पैसा आगामी काळामध्ये आम्ही आपल्या नगरपालिकेला देणार आहोत, जाहीर सांगितलं. आणि काल अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली जी तुम्हाला लोकांसाठी अतिशय चांगली बाब राहणार आहे की त्याच त्यांनी सांगितलं ज्या गरीब लोकांनी वर्षानुवर्ष अतिक्रमित जागा, ठीक आहे, घरांवर घर बांधली, घर नव्हती, जागा नव्हती, झोपड टाकलं, पत्र्याचं घर आहे, अशा जागा सुद्धा सरकार मोदी साहेबांनी सांगितलं देवेंद्र भाऊंना की राज्यामध्ये अशा जागा काढा आणि त्यांना रेग्युलराईज करा, नियमित करून टाका. कायमचं घर त्यांच्या मालकीचं झालं पाहिजे, कायमचं घर त्याच्या मालकीचं झालं पाहिजे, जागा त्याच्या नावावर करा. अनेक लोक मला भेटतात, साहेब आम्हाला काही घरकुलं मिळत नाही, शासनाची योजना मिळत नाही, सरकारच्या नवीन योजना ज्या येतात त्या आम्हाला मिळतात, आम्ही अतिक्रमित, आम्ही मालकीचं आमचं घर नाहीये, जागा आमच्या मालकीची नाहीये. गोष्ट खरी आहे. काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अशा अतिक्रमित जागा सुद्धा नियमित करणार आहोत, तुमच्या नावावर तुमची जागा आता आगामी काळामध्ये करणार आहोत. हा निर्णय फार मोठा क्रांतिकारी निर्णय आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या हिस्स्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरं मंजूर झाली. 20 लाख. एवढे पैसे कधी मिळत नव्हते, एवढी घरकुलं कधी मंजूर होत नव्हती. गावामध्ये फक्त 1 घर, 2 घर, 3 घरच्या पुढे जात नव्हते. आज महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारकडून 20 लाख घरं मंजूर झालेली आहेत. आपण बघाल की आपल्या खेड्यापाड्यामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी वेटिंग लिस्ट होती, खूप मोठ्या प्रमाणावर मागणी होती, ती आता मागणी पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला थांबायची गरज पडणार नाही. एवढा क्रांतिकारी निर्णय मोदी साहेबांनी घेतला आणि त्याचा फायदा गोरगरीब माणसाला, सामान्य माणूस तो प्रतीक्षेत होता की मला घर मिळेल, मला स्वतःच्या मालकीचं घर मिळेल, पैसे 2.5-3 लाख रुपये मिळतील, त्यातून घर बांधता येईल. एवढा क्रांतिकारी निर्णय, एवढा मोठा निर्णय आपल्याला देशाच्या पंतप्रधानांनी दिला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला. दूरदृष्टी आहे, काही काम करायची इच्छाशक्ती आहे. मी भाषणं ऐकत राहतो, रोज पेपर वाचत राहतो. मला सांगा फक्त शिव्या देण्याचाच कार्यक्रम आहे का? मला फक्त एवढं विचारायचं आहे. शिव्या. आणि मी ते पाहतोय की अशोक चव्हाणाचं नाव घेतल्याशिवाय यांना झोपच येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती याची. मला काही समजेल ना काय वाईट केलं बाबा यांचं. तो चिखलीकर बोंब मारतो, तो वानखेडे बोंब मारतो, आता हे सुरू झाले.
कशामुळे बाबा, मी काय तुमचं वाईट केलंय काय? पण त्यांना मी माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही. आणि माझं त्यांना वाटतं समज आहे, त्यांचा समज आहे की सर्व विरोधक एकत्र आणले तर त्याप्रमाणे यांचा आम्ही सफाया करू, अशा प्रकारची स्वप्न हे सहकारी आमचे विरोधक करत आहेत. युतीमध्ये आहेत पण जिल्ह्याची एवढी वाईट पद्धतीचा प्रचार खालच्या पद्धतीने चालतो. मला सांगा, अशोक चव्हाणाला विरोध केला, मग तुमची मतदान देणार आहे का तुम्ही? त्यांना देणार आहात का? मला शिव्या दिल्या मग तुमची मत त्यांना मिळणार आहेत का? मत द्यायची असतील तर कर्तृत्वावर द्या, कामावर द्या. काम जे केलं त्याला अनुसरून द्या. आणि खोटं बोलायचं कारण काय? मला सांगा, तुमच्याकडे शिवसेनेची युती व्हावी म्हणून आमदार बाबूरावच्या प्रस्तावावर चांगली गोष्ट आले, ते माझ्याकडे चर्चा केली. मी म्हटलं बाबा ठीक आहे, हातगावचा नगर तसे तुमचा करा, हिमायतनगरचा आमचा करा, काही नगरसेवक इकडे आम्हाला द्या, काही नगरसेवक तुम्ही तिकडे घ्या. ठीक आहे सांगतो म्हणले. 5-7 दिवस आलेच नाही. शेवटची तारीख पण आदल्या दिवशी आले नाही. म्हटलं फॉर्म भरून टाका, तर काय करणार? शेवट आणि आमचा अध्यक्षाचा उमेदवार पळून न्यायचा प्रयत्न केला. अध्यक्ष पक्के होते राहिले, तिकडचे माणसं पळून गेले, कुठे हातगावचे. इकडचा माणसा प्रयत्न झाला. म्हणजे भाजपचे उमेदवार सुद्धा पळून येण्याचा प्रयत्न होत असेल तर मित्र आम्ही काही गपचूप बसायचं का? काय चूक आहे आमची? जाहीरपणे बोलतो, विटनेस आहे ते सगळे. आमचे सगळं किशोर देशमुखांना विचारते, मला या सगळ्या चायला विचारा, ही सगळी मंडळी विटनेस आहे याला. मी काही एकटा बोलत नाहीये. आमच्याच युतीची भाषा करायची, आमच्या लोकांना बोलवायचं, आमच्या लोकांना सांगायचं आज करू, उद्या करू, परवा करू, 4 दिवस घालवायचे आणि शेवटी आमचेच उमेदवार पळून न्यायचे, आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार न्यायचे. हे जे असेल मग न केलेली बरी. आणि त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं मित्र, अशा प्रकारची युती करण्यापेक्षा ठीक आहे, जनतेच्या दरबारात आहोत, लोकांना डॉक्टर साहेब पसंत असतील, आमचे उमेदवार पसंत असतील तर भाजपाचा या जेवढे 100% उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री आहे. मी तुम्हाला कमी खोटं बोलायचं नाही तर नाही, हरकत नाही, पण खोटं बोलू नका ते अशोक चव्हाणने केलं नाही म्हणून. एवढा आम्ही राज्य चालवलेलं आहे, राज्यामध्ये महायुती सरकार, महाआघाडीचं सरकार मी चालवलेलं आहे. एकेकाळी 3-4 पक्ष घेऊन मी चाललेलो आहे. राज्याचा मुख्यमंत्री मी भले काँग्रेसचा जरी होतो, ते 3-3, 4-4 पक्ष अपक्ष आमदार घेऊन मी साधारण 190-200 लोकांचं सरकार मी चालवतो एकेकाळी. तर मला काय चिंचवड नगरपालिकेमध्ये काय खोटं बोलण्याची काय गरज आहे? तुम्हाला करायची इच्छा नाही, आम्हाला काही द्यायचीच इच्छा नाही, तर ठीक आहे, तुम्ही तुमचं लढू, आम्ही आमचं लढू. जनतेच्या दरबारामध्ये आम्ही आलेलो आहोत, जनता आमच्याबरोबर 100% राहणार आहे. तर तुम्हाला आमच्याकडून युती करायची गरज काय पडली? पण तुम्हाला आमची इच्छा संपवायचीच होती. तर भाजप हा काय राष्ट्रीय पक्ष आहे, तुम्ही संपवण्याचा प्रयत्न जरी केला तर आम्ही संपणार नाही, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मी तो फक्त खुलासा यासाठी करत आहे, मी खुलासा यासाठी करत आहे की तुम्हाला खरं काय ते कळलं पाहिजे. आम्हाला काही व्यक्तिगत भांडण आहे कोणाशी, व्यक्तिगत नाही का? म्हणून मी माझ्या सहकारी मित्र या सगळ्यांच्या प्रचारात आलो मुद्दाम. तुम्ही चिंता करू नका, अशोक चव्हाण व्यक्तिशःही तुमच्या बरोबर आहे, पक्षाबरोबर आहे आणि तुम्हाला पूर्णपणे निवडून आणण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्र, शिवसेनेची मंत्र्यांची फौज उतरवली आहे, हरकत नाही, कारण आम्ही त्यांनी उतरवली. आमचे मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांचे उपमुख्यमंत्री येऊन गेले, आज मंत्री फिरतात महाराष्ट्रात तुमच्या शिवसेनेचे. पण असे बेछूट आरोप करत आहेत ते फक्त मला थोडासा उत्तर, मला माझी व्यक्तिगत टीका करायची नाही, पण ते जे बोलले त्याला खरं तर सांगावं लागेल. आता मुदखेडमध्ये सभा झाली, आमचे गुलाबराव त्या ठिकाणी आले, पाणी पुरवठा मंत्री. ते म्हणाले की पाणी पुरवठा या ठिकाणी मुदखेडला पाणी गढूळ मिळतंय, अमुक मिळतंय, खराब मिळते, पाणी पुरवठा योजना अशी आहे. मला गुलाबराव पाटलांना हात जोडून विनंती करायची, गुलाबरावजी, मागच्याही सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये तुम्ही पाणी पुरवठा मंत्री होता, आजही पाणी पुरवठा मंत्री आहात. महाराष्ट्र जाऊ द्या, नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशनचं एक तरी काम पूर्ण झालंय का? मला सांगावं, एक तरी झालंय का? खेड्यापाड्यातील लोक अजूनही घागरी घेऊन फिरतायत कारण की तुमच्या जल जीवनची कामं अर्धवट पडली आहेत. तुम्ही निवडणुकीला आता तर 4 वर्ष तुम्ही फिरला असता, या ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठ्याला पैसे दिले असते, आजपर्यंत वॉटर ग्रीडचं काम होऊन गेलं असतं.
आज पण ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या असत्या. अरे मोदी साहेबांचा पैसा आहे, केंद्र सरकारने दिलेला पैसा आहे, तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्ण, मी तर नांदेडची गोष्ट करते, आता पूर्ण महाराष्ट्राची गोष्ट करतोय. पूर्ण संसदेमध्ये चर्चा होते, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा होते की या योजना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असल्यापर्यंत का पूर्ण होत नाही. माझी हात जोडून विनंती आहे, इलेक्शन झाल्यावर तरी वापस जा आणि आमच्या योजना पूर्ण करून द्या, ही माझी हात जोडून विनंती तुम्हाला. आता तरी खरं बोला. अशोक चव्हाण टीका करा ना, हरकत नाही, मला टीकेची सवय झाली. तुम्ही मला चक्रव्यूहामध्ये या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही किती जरी काही जरी बोललं, अशोक चव्हाण काय आहे ते मराठवाड्याच्या, नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नको नाहीये. आणि किमान बोलताना खरं निवडणूक आहे, खरं तर बोला. बेछूट आरोप करायचे, खोटं नाटक काहीतरी बोलायचं, ही काय पद्धत झाली का हो? खरं तरी बोला. आणि आम्ही पाणीपुरवठ्याला पूर्ण करू एवढं तरी आश्वासन द्या ना, शिवसेनेच्या वतीने द्या, काय हरकत नाही. जल जीवन मिशनची कामं तरी मराठवाड्यात, नांदेड जिल्ह्यामध्ये तरी पूर्ण करा, वॉटर ग्रीडचं काम पूर्ण करा, अशी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. नगरपालिकेचे कामाला पैसे द्या, तुमच्याकडे विषय नाही, तो नगर विकासचा विषय आहे, पण पक्ष तुमचा संबंध आहे त्याच्याशी, त्याला पैसे द्या. वर्ष पैसे दिले नाही तर कामं पूर्ण कशी होतील? त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे, ही सगळी कामं प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. मला काही म्हणणं नाही. टीका करा, 4 शब्द हिमायतनगर मला शिव्या द्या, बिलकुल मी ऐकायला तयार आहे, पण लोकांना खोटं बोलू नका, अशी माझी अपेक्षा. मित्र असं जाऊ द्या. मला एवढं सांगायचं आहे, जो रिस्पॉन्स तुम्ही आता डॉक्टर साहेबांना या ठिकाणी देत आहात, खूप मला आनंद आहे या गोष्टीचा. एक नौका चांगला उमेदवार म्हणजे लोक 3 डिसेंबरची वाटच पाहत, तुमचा निकाल आजच लागलेला आहे की डॉक्टर साहेब निवडून आलेले आहेत. आता जर मतदान असतं तर आताच मतपेटीत टाकला. फक्त मतदान 2 तारखेला आहे म्हणून लोक वाट पाहत आहे. तुमच्याबद्दल सामान्य माणूस एवढा चांगला बोलतोय, ते उमेदवार चांगला दिला, मग भाजप नौका उमेदवार दिला, चांगला आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे ही सत्ता जर भाजपकडे आल्यावर या ठिकाणच्या सगळ्या ज्या योजना आहेत ते पूर्ण करण्याकरता आपल्याला खूप फायदा होणार आहे. मित्र, विकसित भारताचा विषय तुम्हाला मुद्दा मला सांगायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं आहे की 2047 पर्यंत विकसित भारत देशातल्या सगळ्या राज्यामध्ये, सगळ्या जिल्ह्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये विकासात्मक कामाची त्यांनी शृंखला तयार केलेली आहे. आणि आपण पाहाल एक एक टप्पा पूर्ण करून 5 वर्षामध्ये संपूर्ण भारत 2047 पर्यंत विकसित भारताची घोषणा केली. कामं सुरू झालेली आहेत, रेल्वेची कामं सुरू झालेली आहेत, शेतकऱ्यांच्या विषयी सुद्धा त्या ठिकाणी तरतुदी मोठ्या करण्यात आलेल्या आहेत, सहकार क्षेत्रामध्ये मोठी कामं सुरू झालेली आहेत. सगळ्या क्षेत्राला भरीव निर्णय, निधी आणि त्याची अंमलबजावणी. आणि देवेंद्र भाऊंनी सांगितलंय की विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्र करत असताना महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना, आदिवासी आहेत, मागासवर्गीय आहेत, मराठा आहेत, ओबीसी आहेत, सर्व समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका ही आपल्या सरकारने त्या ठिकाणी घोषित केलेली आहे. विकसित महाराष्ट्र म्हणजे फक्त पश्चिम महाराष्ट्र किंवा दुसरा भाग नाही. विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित मराठवाडा आहे, मराठवाड्यामध्ये विकसित नांदेड आहे, आणि विकसित नांदेडमध्ये विकसित हिमायतनगर नक्की 100% आहे. आणि त्यामुळे आपण विकासाचा विचार करणार आहोत की नाही. निवडणुका या फक्त स्थानिक महिनाभराची निवडणूक आणि 5 वर्ष सत्ताधाऱ्यांची मजा असा विषय एवढा सोपा राहिलेला नाहीये. लोकांच्या अपेक्षा आहेत, लोक बोलून दाखवतात. सोशल मीडिया एवढा झालाय, काय झालं हो, डॉक्टर निवडून आले, पुढे काय केलं, आता काय केलं, पुढे काय करणार, चव्हाण साहेब आले, हे सांगितलं होतं, ते सांगितलं होतं. त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे, उत्तरदायित्व याच्यामध्ये आहे. आम्हाला फक्त काहीतरी बोलायचं, निघून जायचं नाही, परत इकडे यायचं नाही. हिमायतनगरला गुलाबराव पाटील आता इकडे येतील, आणि नंतर केव्हा येतील, 5 वर्षानंतर. आम्हाला रोज यायचंय का? आम्हाला रोज यायचंय. हेमंत पाटील त्यांच्याबरोबर येतील, किती वर्षानंतर हेमंत पाटील येऊ लागले हो इकडे.
म्हणजे आधी नांदेड शहरात आले, खूप लोकांनी नाकारलं, नांदेड लोकसभेला नाकारलं, हिंगोलीमध्ये आले, हिंगोलीत नाकारलं, कुठं गेलं? वाशिम. आता पुढचं माहित नाही, वाशिमहून अजून पुढे झालं तुम्हाला माहिती. म्हणजे सर्व राज्य फिरणारा आमचा हा सहकारी मित्र आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जाऊन प्रयोग करायचा आणि मग यायचंच नाही ना, कारण काय कामच करायचं नाही, परत यायचं कामच नाही. आम्हाला यायचं इकडे, आम्हाला यायचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला तुम्हाला फार बारकाईने या ठिकाणी पाहावं लागणार. गावातल्या मूलभूत सुविधा आहेत. आपल्याकडे काम आपल्याला करायचं असेल तर नुसतं आरोप प्रत्यारोप करून आपल्याला चालणार नाही. एक चांगला निर्णय देवेंद्र भाऊंनी परवा घेतला. आपल्या जिल्हा बँकेची भांडण तुम्ही ऐकली असेल, जमीन रिक्रुटमेंट करणार आहेत. आधीच ठरलं होतं कोणाला घ्यायचं, काय भाव चालला होता सगळ्याला माहिती. पण ज्या वेळेस ही गोष्ट देवेंद्र साहेबांच्या नजरेस आली, त्यांनी सांगितलं की आगामी काळामध्ये या सगळ्या ज्या काही नियुक्त्या आहेत, फक्त नांदेडच नाही महाराष्ट्रामध्ये, ते निर्णय घेत असताना IBPS, MKCL, TCS सारख्या नामांकित कंपनीकडूनच मिळणार आणि स्थानिक लोकांना त्या ठिकाणी 70% स्थानिक लोकच बँकेमध्ये नोकरी लागली पाहिजे असा निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. वशिलेबाजी नाही, गुणवत्तेवर शिकलेली जी चांगली पोरं आहेत, भ्रष्टाचार नाही, एकही पैसा द्यायची गरज पडणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की निर्णय घेत असताना पारदर्शकता असली पाहिजे. गावं लहान आहेत. आता किती वर्ष आपण फक्त नाल्याच नाही, गटारीच नाही, पाणीच नाही ना, हेच नाही, तर रोजचेच विषय आहे. एक पाऊल पुढे गेलं पाहिजे, एक पाऊल त्याच्याही पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे, करावं लागणारच, नाही म्हणत नाही. गावातला पाणी पूर्ण सोडीत झाला पाहिजे, गावामध्ये पाईपलाईन झाली पाहिजे, गावामध्ये जे काही अर्धवट कामं असेल ते पूर्ण झालीच, वादच नाही. रस्ते चांगले झाले पाहिजे, खड्डे मुक्त झाले तर वादच नाही. परंतु एक पाऊल पुढे जाऊन आमच्या मुलांच्या गरजा काय, तरुण सहकारी आहेत, तरुण मुलं हाताला काम पाहिजे त्यांना. मन की बात तुम्ही पाहत असाल, मला सांगा लाडक्या बहिणी आहेत की नाही? हातवर करा, लाडक्या बहिणी किती आहेत हातवर करा. बघा आता सगळे लाडक्या बहिणीच त्या. मला सांगा, ही योजना ज्यावेळेस सुरू झाली, प्रत्येक जण म्हणायचा अरे ती इलेक्शनसाठी योजना, निवडणूक झाली की संपली, बंद होणार आहे, मत घेण्याकरता योजना आहे. मला सांगा, योजना बंद झाली का? झाली का? चालू आहे ना, पैसे मिळतात ना. मग हा निर्णय या सरकारने घेतला असताना तेलंगणामध्ये बंद झाल्या, तेलंगणाला 5 गॅरंटी, सगळी कामं ही आपल्याकरता, आपल्या सर्व क्षेत्राकरता निश्चित आपल्याला कामी पडणार आहे. आणि म्हणून मित्र, मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक आज फक्त घोषणाबाजी करण्याकरता किंवा आज फक्त चुकीचे काहीतरी वंदना करून आपल्याकडून मतं मागण्याचे इलेक्शन नाही आहे. आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवणारा मी माणूस आहे. आमची आत्मीयता आपल्या भागाशी आहे. आम्ही काही इथून फक्त काहीतरी पाहुणे म्हणून यायचं जायचं असा विषय नाही आहे. आत्मीयता आहे, आपली लोक आहेत. आज एवढी माणसं कशा जमतात? यांच्या सभा गल्ली मुळात घ्याव्या लागतात आणि तुमच्या भाजपच्या सभा आज पटांगणामध्ये एवढ्या घ्याव्या लागतात. हा संकेत आहे लोकांचा की वारं कुठल्या दिशेने वाहत आहे, वारं कुठल्या दिशेने वाहत आहे. आणि मित्र, फक्त आरोप प्रत्यारोप, मी या ठिकाणी कोणावरही आरोप प्रत्यारोप मी केलेला नाही. फक्त माझ्या विरोधात जे बोलले त्याचा खुलासा या ठिकाणी केला आहे, हे मला मुद्दाम सांगायचं. माझी सवय नाही, पण माझी सवय याचं त्यांनी काही बोलावं आणि मी ऐकावं आणि मी कमजोर आहे असा कोणी गैरसमज करू नये. आलं अंगावर तर घेतलं शिंगावर, एवढी ताकद मात्र जरूर आहे, एवढी ताकद मात्र जरूर आहे. खोटं बोलायचं काम नाही, बोलू ते करून दाखवू. तर आम्हाला वाईट वाटतं, मोठे मोठे मंत्री येतात, अरे गावामध्ये जी कामं हाती घेते कमी पूर्ण करा ना, तुमचे डिपार्टमेंट आहे, तुमचं काम आहे, तेवढं तर तुम्ही पूर्ण करा. तुम्ही नांदेडला पुढच्या 5 वर्षांनीच येणार आहात, एवढं तर पूर्ण करा. चौकडून अशोक चव्हाणला घेरायचं हरकत नाही. तुम्ही जरी मला घेरलं या चक्रव्यूहातून, मला माझी जनता बाहेर काढणार आहे, हे 100% मी करतो. तर अधिक वेळ मी घेत नाही. मला जनतेला विनंती करायची आहे, कृपया समाज, जात, पैसा हा निवडणुकीचा निकष असू शकत नाही. निवडणुका ह्याच्या या मार्गाने दुर्दैवाने चाललेल्या आहेत, दुर्दैवाने. आणि म्हणून समाज, जात हा विषय समाजाच्या हिताकरता महत्वाचा आहे. तर निवडणुका केवळ याच मुद्द्यावर होणार असतील
तर मला वाटतं जो चांगला आहे, काम करणारा, अनुभवी आहे, नवीन माणूस आहे, तर मला वाटतं याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला दुसरा उपलब्ध नाहीये. आजमावून पहा, मतदान देऊन बघा आणि सगळी तिन्हीच्या तिन्ही मतं आपले 10 उमेदवार आणि अध्यक्षपदाचे उमेदवार या तिघांच्याही बचावर आपण नाव घेतली गरज नाही. त्यामुळे कमळाशिवाय दुसरं कुठे मतदान करायचं. आता तुम्हाला एक काय नाही, एक ब काय अमुक काय लक्षात राहणारच नाही, मला माहिती आहे. पूर्ण माहिती, गेलं की पटकन बघता कुठं काय. त्यामुळे तुम्ही त्या वाक्य भांगडीत जाऊ नका. कमळ बघा आणि बटन दाबा, काही काहीच बघायचं. कमळ बघा, ज्या मशीनवर बटन कमळ आहे, 3 मतं आहेत, 3 मतं कमळावर पडली पाहिजे, कमळच विजयी झाली पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहावं अशी आग्रहाची विनंती करून पुनश्च एकदा इथे पूर्ण हिमायतनगर येईल त्यावेळेस डॉक्टर